हाय का बेटा, आजचा तुमच्यासाठी चॅप्टर घेऊन आलोय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. 12वीच्या नवीन बोर्डच्या बुक मधला हा चॅप्टर आहे. 12वीच्या बोर्डच्या नवीन बुक मधला हा चॅप्टर आहे. सुरुवात करतोय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सर हा कोर्स रेग्युलर आहे का? हा बेटा, हा कोर्स एकदम रेग्युलर आणि पूर्ण वर्षासाठी चालणार आहे. पूर्ण बोर्डचा सिलेबस कव्हर करणार आहे. बरं बाबा, मग याच्यासाठी फीस वगैरे काहीच नाही बेटा. जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते युट्यूबवर दिले जातील आणि लाईव्ह कोर्समध्ये तुम्हाला जे एक्सरसाइजचे प्रॉब्लेम आहेत ना ते लाईव्ह कोर्समध्ये दिले जातील बेटा. एक्सरसाइजचे प्रॉब्लेम एका लाईव्ह कोर्समध्ये दिले जातील. मग या लाईव्ह कोर्सला येण्यासाठी ऑप्शन काय आहे लक्षात घ्या. सबस्क्रायबर वाढवा आणि आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला एक व्हॉट्सअपचा SMS टाका आणि लाईव्ह कोर्स जॉईन करा. बापरे बाप, एवढं सोपं आहे का हा क्लास करणं? हा, पलीकडे जाऊन एक गोष्ट तुम्हाला सांगतोय आज, लक्षात घ्या. गावात बसून फालतू थट्टा मस्करी करण्यापेक्षा आमचे व्हिडिओ बघून अभ्यास करायला लागा बेटा. फुगट दिलेले लोक म्हणतात किंमत राहत नाही. मायबापांनी तुम्हाला फुगटच दिले, लक्षात घ्या. जर तुमची त्यांनी किंमत नाही केलं तर तुम्ही बेकिंमत बेकदर होऊन जाचाल. म्हणून सांगतोय आज त्यांच्याकडे आपल्या मायबापाकडे बघून आज आपण अभ्यासाला सुरुवात करसाल एवढीच आशा अपेक्षा करतो. गावामध्ये कट्ट्यावर बसून फालतूची थट्टा मस्करीन गावचे लपडे गोळा करण्यापेक्षा आज आपण अभ्यासाचा डिस्कशन करावं एवढीच आशा बाळगून हे मी चॅनल बनवलंय. लक्षात घ्या, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एज्युकेशन आजपासून प्रोव्हाइड करणार बेटा. चला मजाकच्या गोष्टी सगळ्या सोडून द्या, आता लागूया आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरला. बघा पार्ट फर्स्ट सर चित्र तर बघूया कसं आलंय. ऐका बेटा, पार्ट फर्स्ट चित्र असं आलंय. सवासच ना, हा पार्ट फर्स्ट चित्र असं आलंय. मग या पार्ट फर्स्ट मध्ये एकूण 7 चॅप्टर मध्ये पहिला लॉजिक, दुसरा मॅट्रिक्स, अरे तिसरा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जो की मी सुरू करतोय. लक्षात घ्या, लॉजिक मॅट्रिक्स हे बोटावर नाचवतो, बोटावर. मग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पहिल्यांदा नाचवणं महत्वाचं आहे कारण हा बेसिक लेवलला चॅप्टर आहे बेटा. लक्षात घ्या. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या ट्रिग्नॉमेट्रिक 3 नंबरचा चॅप्टर सुरुवात करतोय. 7 चॅप्टरचे नाव तर हा आहे का बेटा चौथा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, हा आहे का बेटा 5वा वेक्टर, 6वा लाईन आणि प्लेन आणि शेवटचा 7वा लिनियर प्रोग्रामिंग. संपला सिलेबस. बघा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये सिलेबस सुरुवात करतोय. आज मी पहिला चॅप्टर म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरला आज मी या क्षणाला सुरुवात केली. लक्षात घ्या. मग या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये नेमकं किती पॉइंट आहेत बाबू? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये 3 पॉइंट वरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्याच्यामधला पहिला पॉइंट आहे ए बाबू ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन. लक्षात घ्या बेटा, ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन. बघा ह्याच्यामधला पहिला ऐक बेटा, ह्याच्यामधला पहिला पॉइंट आहे ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन. मग दुसरा पॉइंट काय बेटा? ट्रायंगल सोल्युशन. लक्षात घ्या बेटा, ट्रायंगल सोल्युशन. आणि तिसरा पॉइंट काय लक्षात घे बेटा, पहिला पॉइंट ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन, दुसरा पॉइंट ऐका बेटा ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन, दुसरा पॉइंट ट्रायंगल सोल्युशन, तिसरा पॉइंट इनवर्स बेटा इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ऐका, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीज सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. मग आज आपण काय शिकणार आहोत? ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन मध्ये 2 टाईप पडतात. बघा बेटा, पहिला पॉइंटला टाइमपास नाही, पहिल्या पॉइंटला सुरुवात करतोय. लक्षात घ्या, मजाकची गोष्ट नाही. पहिल्या पॉइंटला सुरुवात काय बेटा? पहिला पॉइंट ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन. ट्रिग्नोमेट्रिक काय बेटा? ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन. सर याच्यामध्ये किती पार्ट? बघा बेटा, ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन याच्यामध्ये किती पार्ट? 2 पार्ट. किती पार्ट? 2 पार्ट. एक नंबर पर्टिक्युलर सोल्युशन. बाबू ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन मध्ये किती पार्ट? 2 पार्ट पडतात. 2 टाईप पडतात. 1 नंबरचं पर्टिक्युलर सोल्युशन आणि ऐक रे 2 नंबरचा जनरल. 2 नंबरचं जनरल सोल्युशन. अरे बाबू 2 नंबरचं जनरल सोल्युशन. बघा बेटा, ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन मध्ये 1 नंबरचा पार्ट पडतो पर्टिक्युलर सोल्युशन, 2 नंबरला पडतो जनरल सोल्युशन. सर मग आज काय शिकायचं ते सांगा ना. आज शिकायचं आहे तुला प्रिन्सिपल सोल्युशन. काय शिकायचं? अरे प्रिन्सिपल सोल्युशन. बापरे. हा चला बेटा, टाइमपास न करता कसलाही प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय एका मिनिटाच्या आत सांगतो. लक्षात घ्या. बेटा प्रिन्सिपल सोल्युशन
प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय सर? शाळेतल्या हेडमास्टरचं सोल्युशन का नाही बेटा, त्याच्या हेडमास्टर नाही आहे. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे अ सोल्युशन. ऐका, अल्फा इज अ आपण अल्फापासून सुरुवात करूया बघा. अल्फा इज अ सोल्युशन. अल्फा इज अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक. लक्षात घ्या बेटा. अल्फा इज अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन लक्षात घ्या. हा का इज कॉल्ड सोल्युशन. हा का हे व्याख्या मी नाही सांगत, तुमचं बोर्डचं बुक सांगते, मजाक नाही. इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल सोल्युशन. पण तुम्हाला नेमकं सांगायचं काय बाबा? ऐकून घे. अल्फा हे एक सोल्युशन आहे. कुणाचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या सोल्युशनला. नीट आहे का? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या सोल्युशनला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. मग सर काय नेमकं काही कळलं ना? अरे बाबा, ह्याची सगळ्यात मेन कंडिशन तू बाकी सगळं सोडून दे, एवढं लक्षात घे. इफ 0 इज लेस दॅन इक्वल टू अल्फा इज लेस दॅन 2 पाय, म्हणजे अल्फा हा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ऐकून घे, अल्फा हा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. मग अल्फा कसा असला पाहिजे? अल्फा हा 0. अल्फा कसा असला पाहिजे? अल्फा हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान असला पाहिजे. आणखी एक वेळेस, अरे अल्फा कसा असला पाहिजे? 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि 2 पायपेक्षा लहान, म्हणजे 360 पेक्षा लहान. तरच आपण त्या सोल्युशनला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. आणखी एक वेळेस, खूप महत्वाचा पाठ आपला. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. याला काय म्हणतो मी? इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन. आणखी एक वेळेस, 0च्या आणि 2 पायच्या मध्ये हा अल्फा आहे ना, हा 0 हा अल्फा आहे ना, हा 0 होऊ शकतो बेटा, पण 360 पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हाय का 200 हाय का 360 पेक्षा कमी हाय का 359. लक्षात घ्या, 0 किंवा 359 पर्यंत राहू शकतो. क्लिअर कट. ह्याच्यावर जास्त टाइमपास नाही बेटा. चला पुढं. सर ह्याच्यासाठी लागणारे काय काय आपल्याला काय काय शिकायचं आहे? लक्षात घ्या बेटा, हे व्याख्या झालेली आहे. ऐका, लक्षात घ्या. प्रिन्सिपल सोल्युशनसाठी तुम्हाला 2-3 गोष्टी लागणार आहेत. ह्याच्यामध्ये हाय का तुम्हाला लागणार आहे बेटा ग्राफ. मध्ये जर आपण 11वी मध्ये जर अभ्यास केला असेल तर याला म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. याचं नाव आहे बेटा फर्स्ट क्वाड्रंट. याला म्हणतो सेकंड क्वाड्रंट, याला म्हणतो थर्ड क्वाड्रंट, याला म्हणतो फोर्थ क्वाड्रंट, याला म्हणतो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण, चौथा चरण. इयत्ता 10वी 8वी बेटा. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. 10वी 8वी बेटा. सर हे तर आम्ही शिकलो, मग नवीन काय? ऐका आता नवीन. पहिल्या ह्याच्यामध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पॉझिटिव्ह. पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह. मग दुसऱ्यामध्ये ऐकून घे, साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक. दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक. तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये ना टॅन आणि क्वाट आहे बघ. अरे पहिल्यामध्ये साइन कोसेक, तिसऱ्यामध्ये बघा, पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक, तिसऱ्यामध्ये टॅन आणि क्वाट, आणि चौथ्यामध्ये सेक आणि कॉस. सेक थिटा आणि कॉस थिटा. चौथ्यामध्ये सेक थिटा आणि कॉस थिटा. बघा बेटा, सेक थिटा आणि कॉस थिटा. सिमिलर, मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पॉईंट, सेम ग्राफ काढतोय. लक्षात घ्या, हा एक ब्लॉक केला. ह्याच्यामध्ये काय शिकवलं बेटा? बघा, ह्याच्यामध्ये फक्त 8 गोष्टी. काय? याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये टॅन आणि क्वाट पॉझिटिव्ह. फोर्थ मध्ये कॉस आणि सेक. हा बस, इकडे या. सेम ग्राफ. सर ह्याला अँगल कसं देतो तो? इथं असतंय 0, इथं 90, इथं असतंय 180 म्हणजे पाय, इथं असतंय 3π/2 म्हणजे 270 असतं बेटा ते. हा ऐका, लक्षात घ्या. मग एक गोष्ट आहे, आपण अलाइड अँगलचे जर फॉर्म्युलेचा अभ्यास केला असेल
आणि पाय बाय 2 आणि 3π/2 चा जर अभ्यास केला असेल तर हे दोघं फंक्शन बदलतात. लक्षात घ्या, काय करतात हे दोघं फंक्शन बदलतात. म्हणजे कॉसचा ट्रान्सफर हाय का बडा, मी जर असं म्हणलं की बाबा रे इथं कॉस π/2 मायनस थिटा असेल तर इथं काय बनतं, साइन ऑफ थिटा बनतं. म्हणजे फंक्शन, मग फंक्शन कोण बदलत नाही, फंक्शन न बदलणारे हे दोघं बहाद्दर आहेत, 0 आणि पाय. 0ला म्हणतो 2π. लक्षात घ्या बडा, सर्कल म्हणला तर बघा 9चा पाडा म्हणा याद राहत नाही तर 90, 1 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 म्हणजे 360. बघा याचा हिसाब कळत नाही मला पायचा. अरे काय येड्यासारखं करतो, 1 पाय म्हणजे 180, 1 पाय म्हणजे 180. आहा बरं बघा, मग या दोघाला पकडायचं, या दोघाला म्हणजे नेमकं कसं. अरे बाबा आता या दोघाला पकडायचा प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये बघा, जर मला क्वाड्रंट मध्ये एंट्री पाहिजे, बरं 4 घरामध्ये मला एंट्री पाहिजे. किती घरामध्ये बडा, 4 घरामध्ये. किती घरामध्ये एंट्री पाहिजे, 4 घरामध्ये. बघा पहिलं घर फर्स्ट क्वाड्रंट, या दोघाला पकडून मी राईट मारलो बघा, या दोघाला पकडून 4 घरामध्ये एंट्री पाहिजे. मी म्हटलं मला पहिल्यामध्ये जायचं आहे 2π प्लस, कारण डायरेक्शन बघ रे बेटा, डायरेक्शन बघ व्यवस्थित बघ, डायरेक्शन बघ कशी आहे, डायरेक्शन बघ अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हाय का. 2π प्लस केलो की फर्स्ट मध्ये जातो. बघा बेटा 2π प्लस केलो की फर्स्ट मध्ये जातो. सेकंड मध्ये येण्यासाठी एंट्री, दोघालाच पकडायचं आहे. सेकंड मध्ये येण्यासाठी एंट्री पाय मायनस करावा लागतो. काय करावं लागतो बेटा, पाय मायनस करावा लागतो. काय करावा लागतो, पाय मायनस करावा लागतो. सेकंड मध्ये येणार, पाय मायनस केलं तर सेकंड मध्ये, पाय प्लस केलं तर थर्ड मध्ये, पाय प्लस केलं तर थर्ड मध्ये, आणि फोर्थ मध्ये येण्यासाठी 2π मायनस करावा लागतो. म्हणजे ह्यानं 2 घर फिरवतं आणि यानं 2 घर फिरवतं. म्हणजे सर कसं सांगा, 0 आणि 2π हे वेगळं नसून एकच आहे. लक्षात घ्या बेटा, 0 आणि 2π वेगळं नसून एकच आहे. आणखी एक वेळ सांगतोय, पाय प्लस केलो थर्ड मध्ये येतो, पाय मायनस केलो की सेकंड मध्ये 2π पकडा. 2π प्लस जर केलो ना फर्स्ट मध्ये आणि 2π मायनस केले की फोर्थ मध्ये, 2π मायनस केले की फोर्थ मध्ये, संपला कारभार. चला प्रॉब्लेमला सुरुवात. हाय का बडा, प्रॉब्लेमला सुरुवात. 1 नंबरचा प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात करतोय. लक्षात घ्या बडा, 1 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या बुक मधला बोर्डच्या सॉल्व्ड प्रॉब्लेम मध्ये 1 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. हाय का बडा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. बघा प्रिन्सिपल बघ रे बेटा, बघ प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. काय आलं बेटा, 1/√2. हा तुझा पहिला क्वेश्चन आहे. हा तुझा काय बेटा, पहिला क्वेश्चन आहे. हा तुझा पहिला क्वेश्चन आहे. चला सोल्युशनला सुरुवात केलं बेटा. बघा काय सांगतं बेटा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. कसं रे, टाइमपास नको का. फाईन करा काय प्रिन्सिपल सोल्युशन कुणाचं, साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. तुम्हाला काही कॉमन सेन्स माहित पाहिजे. बघा वी नो, बाबू काय, अरे मला माहितीये काय, वी नो असं का, काय माहिती, साइन π/4 इज इक्वल टू 1/√2. म्हणजे यथार्थात तुम्हाला काय सांगायचंय, अरे बाबा मला एक गोष्ट सांगायची, कोणतं, थिटाची किंमत π/4 आहे का. 1/√2 किंमत कोणाची आहे, 45ची. 45ला मी कसं लिहितो, π/4. म्हणजे साइन 45 बरोबर 1/2. म्हणजेच म्हणून थिटा इज इक्वल टू काय झालं बेटा, π/4. आहा, म्हणून थिटा इज इक्वल टू π/4 झालं. मग सर तुम्हाला माहिती आहे का, काय बेटा इथं अँड लिहा. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये एक गोष्ट होती का बेटा, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे असं असलं पाहिजे, हा जो थिटा आहे ना तो 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान असला पाहिजे. आहे का नाही चेक करा, आहे 45 0 आणि 360च्या मधलं. हा ठीक आहे, मग लिहा इथं इज अ प्रिन्सिपल सोल्युशन आहे. प्रिन्सिपल सोल्युशन झालं का. मग नाही बेटा, लक्षात घ्या व्हॅल्यू कशी आहे, ही व्हॅल्यू कुठे बेटा इथं, हे व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक फंक्शन पॉझिटिव्ह हे 2 जागेत असतं.
मग साइन थिटा कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर ऑल पॉझिटिव्ह आहेत. आणखी कुठं पॉझिटिव्ह आहे? की पॉझिटिव्ह असणं जागा कुठे भेटते त्याची? सेकंड मध्ये. मग सेकंड मध्ये यायचंय का? हा, जर क्वाड्रंट चेंज करायचं झालं ना तर तुला बाय अलाइड अँगलचा वापर करावा लागतो. हाय का? बाय अलाइड अँगल फॉर्म्युला लक्षात घ्या. बाय अलाइड अँगलचा उपयोग करायचा आहे का? हा बेटा, बाय अलाइड अँगलचा तुला उपयोग करायचा आहे. काय सांगतो अलाइड अँगल बाबू? सेकंड मध्ये यायचंय का? सेकंड मध्ये येण्यासाठी सर असं काहीतरी होतो. सेकंड मध्ये येण्यासाठी पाय मायनस, हा आठवलं का बेटा? पाय मायनस केलं की सेकंड मध्ये, पाय प्लस केले की थर्ड मध्ये, 2 पाय मायनस केले की फोर्थ मध्ये, आणि 2 पाय प्लस केले की फर्स्ट मध्ये. सेम तोच फॉर्म्युला वापरला तर काय येतं उत्तर ह्याचं? साइन थिटा. हा एक अलाइड अँगल फॉर्म्युला काय? साइन पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा आहे. तर लक्षात घ्या, साइनला साइन, पायला पाय, मायनसला मायनस, थिटाची किंमत ए भेटली बघ रे. सर काय आहे? पाय बाय 4. मग काय येणार बेटा? साइनला साइन, मग काय येणार? साइनला साइन, पाय मायनस पाय बाय 4. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 पाय का 4 पाय, 4 पाय मधून 1 पाय गेलं, 3 पाय, पाय बाय 4, 3 पाय बाय 4 झालं आन्सर. म्हणून एवढा, म्हणून थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4 अँड ए अँड काय लिहितो? काय प्रिन्सिपलची कंडिशन? ए प्रिन्सिपल, तू 0 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान असला पाहिजे का? 3 पाय बाय 4. एवढा. अशा पद्धतीनं आज आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे तुम्ही आन्सर लिहू शकता. हाय का? लास्टला आन्सर लिहा. हेन्स प्रिन्सिपल, प्रिन्सिपल required principal solution is एक पाय बाय 4 अँड पाय बाय 4. हे तुमचं फायनलचं आन्सर असणार आहे. हे तुमचं फायनलचं आन्सर असणार आहे. हे तुमचं फायनलचं आन्सर असणार आहे बघा. हेन्स प्रिन्सिपल सोल्युशन इज पाय बाय 4 अँड 3 पाय बाय 4. ओव्हर. हॅलो.